ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. रामगिरी महाराजांना अटक करा. मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी परदेशी यांच्या मार्फत राष्ट्रपतीस निवेदन. रामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक दोन धर्मात तेढ निर्माण होईल आणि सामाजिक वातावरण दूषित होऊन धार्मिक दंगली घडतील या घाणेरड्या हेतूने प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडे आणि मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केले आहे आणि या प्रकाराला धर्मार्थ आणि राजकीय मंडळीकडून पाठिंबा आणि समर्थन मिळत आहे. म्हणून रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेना मराठवाडा संघटक वसीम देशमुख यांच्यासह अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपतीस निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. रामगिरी महाराज या इसमाला अटक करून कडक शासन करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेना प्रदेश संघटक वसीम देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख अब्दुल्ला पठाण, वाहतूक सेना आघाडी जिल्हाप्रमुख शेख आयतमेश, तालुका प्रमुख अल्पसंख्याक आघाडी औंढा नागनाथचे आलिम खलीफ, शहर प्रमुख अल्पसंख्याक आघाडी शेख अमजद, शहर वाहतूक प्रमुख शेख नाझेर यांच्यासह सय्यद अफरोज अली, शारेख, शेख मोईज, नईम देशमुख, अफसर गौस पाशा, फिरदौस नाईक, साजिद शेख, शेख शब्बीर कुरेशी, शेख आसिफ सरफोज, शेख बाबा आसिफ सरोवर, शेख शकील, दिलशान खान, शहनवाज हुसैन, अब्दुल सादेक, बाबा पठाण, शेख रशीद, शेख फिरदोस, शेख सईद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि सर्व मुस्लिम समाज बांधव आहेत आणि ज्यांना एका चांगल्या स्वस्थ समाजाची आशा आहे, जी अपेक्षा आहे, असे सर्व जण इथं जमलेले आहेत. आणि राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की कुणीतरी रामगिरी महाराज आहेत यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य केलेलं आहे, टिप्पणी केलेली आहे. सध्याचं राजकीय वातावरण पाहता समाज दूषित होऊन जाती दंगली कशा घडतील, धार्मिक तेढ कसा वाढेल, हा सगळा तो खटाटोप आहे आणि यांना राजकीय वरदहस्तसुद्धा आहे. निंदाजनक आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत की समाजा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही महान व्यक्तीबद्दल, महापुरुषाबद्दल असा आक्षेपार्ह बोलण्याचा अधिकार नाही, बोलायला नाही पाहिजे, धर्म कोणताही असो. या विरोधात आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाद्वारे आमची मागणी आहे की सदर इसमाला, जे कोणी ते महाराज आहेत, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि विशेष म्हणजे यांच्यावर हिंगोली जिल्ह्यासहित महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांच्यावर तक्रारी दिलेल्या आहेत त्यांच्या विरोधात, पण गुन्हा कुठेसुद्धा दाखल झालेला नाही. या निवेदनाद्वारे आमची ही मागणी आहे की स्वस्थ समाजासाठी, स्वस्थ महाराष्ट्रासाठी, सर्व धर्म समभाव महाराष्ट्र देश ज्यांना पाहिजे, त्यांच्यासाठी, ज्यांचं या देशावर, राष्ट्रावर प्रेम आहे, त्यांच्यासाठी या अशा समाजकंटकाला तात्काळ याच्यावर गुन्हा दाखल होऊन तात्काळ यांना अटक करण्यात यावी. नाहीतर याचे परिणाम जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये समाजाला भोगावे लागतील. काहीतरी अनुचित प्रकार घडू नये, समाज दूषित होऊ नये, समाजामध्ये एकोपा आणि सर्वधर्म समभाव टिकून राहावा, अशी या सगळ्या लोकांची भावना आहे, अपेक्षा आहे. यासाठीच आम्ही हे निवेदन दिलेलं आहे.